आपण पुन्हा एकदा पाहूया। भाजप आणि शिंदेची शिवसेना यांची युती 112 जागांवर विजयी झाली आहे, तर राष्ट्रवादी अजित पवारांची 3 जागांवर। तर ठाकरे बंधू या ठिकाणी 73 जागांवर आहेत। मुंबई पालिकेमधील 6 जागांचा निकाल अद्यापही बाकी आहे। फक्त 6 जागांचा निकाल निवडणूक आयोगाकडून जाहीर करणं बाकी आहे। पुढच्या 15-1 मिनिटांमध्ये हा निकाल देखील जाहीर होईल। मुंबई पालिकेतील 6 जागांचा निकाल अद्याप बाकी। भाजप 86 जागांवर विजयी झाले। ठाकरेंची सेना 66 जागांवर, शिंदे सेना 26 जागांवर विजयी आहे। तर भाजप 86 जागा मिळून 86 नगरसेवक त्यांचे निवडून आलेत। भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे मुंबईमध्ये, त्यामुळे मुंबई महापालिकेवर आता भाजपचा महापौर असणार आहे। महापौर कोण याची चर्चा आतापासूनच सुरू झालेली आहे। भाजप सगळ्यात मोठा पक्ष मुंबईतल्या 86 जागांसह ठाकरेंची सेना 66 जागांवर विजयी, त्या ठिकाणी त्यांचे उमेदवार। काँग्रेस 22 जागांवर विजयी उमेदवार, एमआयएमचे 8 जागांवर विजयी उमेदवार। इथे भाजप आणि शिंदे यांची युती 112 जागांवर आहे। ठाकरे बंधू या ठिकाणी 73 जागांवर आहे। मुंबईमध्ये भाजप शिंदेची युती 150 पर्यंत पोहोचेल असा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात आला होता। सुरुवातीपासूनच 150+ हा नारा देण्यात आला होता, मात्र 150 पर्यंत भाजप आणि शिंदेची शिवसेना पोहोचू शकली नाही। ठाकरे बंधू सुद्धा 73 जागांवर या ठिकाणी आलेले आहेत। तर काँग्रेस आणि वंचित यांनी 23 जागा त्या ठिकाणी विजयी केलेल्या आहेत। भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्रितपणे 112 जागा जिंकलेली आहे, तर ठाकरे बंधू आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 73 जागा मुंबईत जिंकलेल्या आहेत। तर काँग्रेस आणि वंचित यांनी एकत्रितपणे 23 जागांवर मुंबईत विजय मिळवलेला आहे। या सगळ्यात इतरमध्ये 10 जागा त्या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत, ज्यात एमआयएमचे 8 उमेदवार आहेत। भाजप 86 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष मुंबईतला। नक्कीच, आणि भाजप आणि शिवसेना यांचं जर पाहायचं झालं तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना भाजपपासून 20 जागा दूर आहेत। 20 नगरसेवक हे भाजपपेक्षा उद्धव ठाकरे यांचे कमी झालेले आहेत। मुंबईच्या प्रभाग 69 मधनं भाजपच्या सुधा सिंग विजयी झाल्यात, तर मुंबईच्या प्रभाग 69 मधनं भाजपच्या सुधा सिंग विजयी झालेल्या आहेत। त्यामुळे भाजपचा आकडा आता 87 झालेला आहे। तर भाजप आणि शिंदे युती या ठिकाणी 113 वर आता पोहोचलेली आहे। तर ठाकरे बंधू या ठिकाणी 73, काँग्रेस वंचित 23 आणि इतरांना 10 जागा। निवडणूक आयोगाची ही आकडेवारी आहे, पूर्ण आकडे आहेत। जे नगरसेवक जिंकून आलेले आहेत त्याची आकडेवारी आता निवडणूक आयोगाकडून दिली जात आहे। भाजपला मागच्यापेक्षा म्हणजे त्यांचे 86 नगरसेवक होते, त्यात 1 जागा इथे वाढलेली आहे आणि त्यांचे 87 नगरसेवक या ठिकाणी निवडून आले आहेत। तर 5 जागांचे निकाल आता मुंबईतले अद्याप बाकी आहेत। काँग्रेस 22 जागांवर विजयी झालेली आहे, काँग्रेस आणि त्या ठिकाणी, तर एमआयएम 8 जागांवर विजयी झालेली आहे। तर सपा 2 जागांवर विजयी, त्यांचे उमेदवार, मनसेचे उमेदवार 7 जागांवर विजयी। 5 जागांचा निकाल अद्याप मुंबई पालिकेमध्ये आता 5 जागांचा निकाल अद्यापही बाकी आहे। भाजप 87, ठाकरेंची सेना 66, शिंदेची सेना 26 जागांवर आहे। काँग्रेस 22 जागांवर आणि एमआयएम 8 जागांवर विजयी झालेली आहे। सपा 2 जागांवर विजयी, मनसे 7 जागांवर, अजित पवारांची राष्ट्रवादी 3, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 1 जागेवर विजयी झाली। मुंबई पालिकेमध्ये अद्यापही 5 जागांचा निकाल अद्यापही बाकी आहे। भाजप आणि शिंदेची युती मुंबईमध्ये 113 जागांवर विजयी।